स्थानिक व गुन्हे शाखेची कारवाई 10 मोटरसायकल जप्त शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील एकास अटक तर एक फरार। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकास अटक, एक फरार असून तिसरा नाबालिक असल्याने बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे। शिंदखेडा पोलीस ठाण्यात 25 सप्टेंबर रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांना खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यावेळेस सतर्क दाखवत दोंडाईचा येथील मुकेश शंकर पवार व त्याचा साथीदार यांच्या मुसक्या आवळल्या। मोटरसायकलीत हे मुलं इतर जिल्ह्यात चोरी करून धुळे जिल्ह्यात विकत असं पोलिसांना एकूण 10 मोटरसायकली जप्त केले असून एकास ताब्यात घेतले। एक आरोपी फरार असून तिसरा नाबालिक असल्याने बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे। ही मुलं इतर जिल्ह्यातील मोटरसायकली चोरी करून धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे। एकास ताब्यात घेऊन अधिक तपास पोलीस करत आहेत। दिनांक 25 सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की दोंडाईच्या येथील काही मुलं हे अशा गाड्या चोरी करून हे विविध ठिकाणी विक्री करतात। त्याचप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल चोरून या धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतात। त्या अनुषंगाने दोंडाईच्या येथील मुकेश संजय पवार व दोंडाईच्यातील एक विधी संघर्ष बालक असे यांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे। त्यामध्ये त्यांचा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भिल राहणार निरगुडी शिंदखेडा हा फरार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्याचाही शोध घेत आहोत। या तिघही आरोपींनी चांदवड, मालेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईच्या या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। अशा एकूण 10 मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यामध्ये शिंदखेडा पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। चांदवड पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे। त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आझादनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे। इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन हे कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे। तसेच फरार आरोपीचा शोध व यांनी इतर कुठे मोटरसायकल चोरले व कुठे विक्री केलेली आहे याचा तपास करण्याचे ठेवलेले। जय हिंद।